महत्त्वाची बातमी आहे। मुंबई पूर्व आणि पश्चिम उपनगरातील पाणी पुरवठा बुधवारी तब्बल 30 तासांसाठी बंद असणार आहे। बुधवारी 5 तारखेपासून गुरुवारी 6 तारखेपर्यंत पाणी पुरवठा बंद असेल। यामध्ये पवई अँकर ब्लॉक ते मरोशी जलबोगदा दरम्यान टाकलेली नवीन 2400 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी कार्यान्वित करण्याचं काम हाती घेण्यात येणार आहे। यासाठी हा पाणी पुरवठा खंडित असणार आहे। या कालावधीत SL, K पूर्व, H पूर्व आणि G उत्तर विभागातील काही परिसरांचा पाणी पुरवठा बंद असणार आहे। या 30 तासांच्या कालावधीत भांडूप, कुर्ला, अंधेरी ते वांद्रे पूर्व भाग आणि धारावी, दादर इथल्या काही परिसराचा पाणी पुरवठा बंद असणार आहे। आजपासून रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास महागलाय। मुंबई महानगर प्रदेशातील मीटर ऑटो रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यामध्ये 3 रुपयांची तसंच स्कूल कॅबच्या दरामध्ये 8 रुपयांची वाढ झाली आहे। त्यामुळे मुंबईकर प्रवाशांच्या खिशाला अधिकचा भार सोसावा लागणार आहे। नव्या दरवाढीनुसार भाडेवाढ करण्यासाठी मीटरमध्ये फेरबदल करण्याची मुदत एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत आहे। तोपर्यंत सुधारित भाडं आकारणीचा चार्ट देण्यात आलाय। प्रस्तावित दरानुसार रिक्षाचं भाडं 11% आणि टॅक्सीचं भाडं 10% वाढलंय। तसंच स्कूल कॅबच्या भाड्यात सुद्धा 20% वाढ झाली आहे। त्यामुळे प्रवाशांना अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागणार आहे।